ते तुमच्या कुकरमध्ये 5-6 शिट्या केल्या तरी बटाटा खराब फुटणार नाही. हो ना. हे लाल मातीमुळे लाल असतं का? नाही नाही, जास्त लाल बटाटा. आणि ती पॅटीज वगैरे बनवतात ना इथं, त्यासाठी खास लागतो. नमस्कार मंडळी, आज आपण आहोत महाबळेश्वर या ठिकाणी. या महाबळेश्वरमधली जी स्ट्रॉबेरी सगळीकडे फेमस आहे त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊया. आपल्यासोबत आहेत धनावडे काका. काका नमस्कार. नमस्कार. नाव काय आपलं? रामताराम लक्ष्मण धनावडे, गाव? मेडगुताळ, महाबळेश्वर. महाबळेश्वर. बरं बरं. काय आपला अनुभव आहे? आपण किती वर्षांपासून स्ट्रॉबेरीची शेती करताय? लहानपणापासूनच वडील वगैरे आमचे पहिले स्ट्रॉबेरीची शेती करायचे. बरं. पण आता कशा संकरित जाती निघाल्यात सगळ्या. हां. पहिलं कसं एकच स्ट्रॉबेरी जात होती, आता संकरित जाती, त्यामुळे सगळं अख्ख्या तालुक्यात स्ट्रॉबेरी होती, वाई तालुक्यात पण होती. बरं. त्यामुळे आता स्ट्रॉबेरीला वांटेड जास्त आहे. पूर्वी एवढं नव्हतं. बरं. पूर्वी कमी स्ट्रॉबेरी असायची, आता प्रख्यात झाली स्ट्रॉबेरी. बरं बरं. पण मग काय फरक आहे पहिल्या स्ट्रॉबेरीतला ना आत्ताच्या? पहिली स्ट्रॉबेरी आता त्याच्यातले प्लांटच नाहीत. ते म्हणजे बँगलोर एवढं खायला खास लागायचं ना, त्यातले आता स्ट्रॉबेरीच नाही. ते आता सगळ्या संकरित जाते, कॅलिफोर्निया, इटली इकडून मागवल्या जाते. बरं. याची काय काळजी घ्यावी लागते? कधी लागण होते? पुढं काय? दिवाळीच्या दसऱ्याच्या पिरियडमध्ये त्याची लागण करायला लागते. बरं. काय आणि त्याची म्हणजे लहान मुलासारखे काळजी घ्यायला लागते त्याची. बरं. म्हणजे किती दिवसांचं ते पीक असतं किंवा काय काय काळजी घ्यायला लागते? टप्प्याटप्प्याने? क्लायमेटवरती अवलंबून आहे त्याचं. हां. जसं क्लायमेट असेल तसं, पाऊस पडला की सगळी बाद होतात फळं. हां. काय तसं क्लायमेट चांगलं असलं तर चांगलं पीक येतं. काय आणि स्ट्रॉबेरीला खर्च जास्त आहे. बरं. तुमचा औषधं वगैरे सगळी वेळेवर मारावी लागतं. काय ते लावलं की परत त्याला मंचिंग टाकावं लागतं. मंचिंग नाही टाकलं तर सगळी स्ट्रॉबेरी तुमची सडून जाणार. बरोबर. मंचिंग म्हणजे हे प्लॅस्टिकचा पेपर ना? हा, मंचिंग पेपर. आता याच्यामध्ये हे प्लॅस्टिकचा पेपर तुम्ही अंतरलाय, त्याचं कारण काय नेमकं? कारण म्हणजे तुम्हाला वेस्टेज घास येत नाही त्याच्यापासून. हां. तुमची स्ट्रॉबेरी जमिनीवर टेकली जातात. हां. जमिनीवर टेकली माती लागली खराब होतात. ही स्ट्रॉबेरी आता मंचिंग त्यामुळे खराब होऊ शकत नाही. हो. असं आहे. आणि किती महिन्यांचं पीक असतंय? किती महिन्यात हे स्ट्रॉबेरी काढायला जानेवारीपासून येते? चालू होतं ते जूनपर्यंत चालतं. बरं. पण मग 2-2.5 लागण महिन्यात- केल्यानंतर किती? 2-2.5 महिन्यात येतं. 2-2.5 महिन्यात. आणि पुढे किती महिने पीक देतं? हे क्लायमेटवर आहे. आता हे जर क्लायमेट चांगलं असलं तर जून पाऊस पडेपर्यंत चालतं. बरं. आणि गरमी इकडे कमी असल्यामुळे ते जूनपर्यंत चालतं. जास्त गरमी असेल तिथं जास्त दिवस चालू शकत नाही. 2-2.5 महिने थंडीचा मोसम येतोपर्यंत चालतं. आता ह्याच्यात तुम्ही आंतरपीक घेतलेलं दिसते. काय काय घेतलं याच्यात? त्याच्यामध्ये कांदा आहे, लसूण आहे, कोबी आहे, फ्लावर आहे, ब्रोकली आहे, अशी आंतरपिकं घेतली जातात. बरं. आणि याचं मार्केट कुठं आहे तुम्हाला विकण्यासाठी? आम्हाला मार्केट चेन्नई आहे, बँगलोर आहे, हैदराबाद आहे, मुंबई आहे. त्याची गोवा तुमची आहे. काय स्वतंत्र व्यवस्था असते का? नाही, हे सगळे एजंट लोक असतात, इथून जागेवरून घेऊन जातात. एजंट इथं येतात घ्यायला? बरं. काय सांगाल या शेतीबद्दल? पुढं कशी चालू राहील शेती वाटतं? पुढच्या पिढीकडे काय वाटतं बघितलं? आता पुढची पिढी शेतीकडे बघतच नाही. बरं. अवघड आहे पुढच्या पिढीचं. होय. पुढची पिढी फक्त नुसतं इथं खायला पाहिजे बस. होय. काही दिवसांनी येत ना महाराष्ट्रातल्या भारतातल्या बँका शेतकऱ्यांच्या पाठीमागे लागतील की हे करा. होय. हा. अरे वा. कुठल्याही तुमचं ज्वारी म्हणा, बाजरी म्हणा, गहू म्हणा, काही हे फक्त खायला नोकरी करतात, ते खाण्यासाठी बघतात. पण त्या शेतीला किती मेहनत लागते. उद्या असं किती तुम्ही भारत तरी कुठलंही अन्नधान्य एवढ्या लोकांना आलं. बरोबर. आज 1 नंबर जनता भारताची झाली. काय आणि शेतीकडं सगळ्यात कमी लोक. शेतीकडे सगळ्यात कमी लोक, सगळे नसते नोकरी पाहिजे बस. आज तुम्ही जरी कुठं मुलांना मुलगी मागितली तर तुम्ही सरळ विचारतात मुंबईमध्ये फ्लॅट आहे का, पुण्यामध्ये फ्लॅट आहे का, बाकी काही नाही. शेती म्हणलं की नको, तोंड मोर करतात. मग काय केलं पाहिजे शेतीकडे वळवण्यासाठी? त्यांनी स्वतः गव्हर्नमेंटनं शेतीकडे प्राधान्य केलं पाहिजे. बरोबर. ठीक आहे, आम्ही भांडवल टाकतो, तुम्हाला वर्षाची एवढी देतो, करा शेती. असं करून तर बाहेर परदेशातनी कसं गव्हर्नमेंट शेतीचा खर्च करते. बरं. असं जर इकडे केलं तरच आपला जवान वर्ग येतो शेतीकडे होऊ शकतो. तरुण मुलं या शेतामध्ये येऊ शकतात. नाही, खूप महत्त्वाचा मुद्दा तुम्ही मांडला. खरं तर शेतीकडं महत्त्वाचा व्यवसाय आणि प्राधान्याने बघितलं पाहिजे, कारण शेतीशिवाय अन्नधान्य मिळणं शक्यच नाही आपल्याला. खरं आहे. आणि आज तुमचं कसं शेतीप्रधान देश आहे. होय. आणि शेतीकडे दुर्लक्ष होत चाललंय आता. होय. नाही, खूप महत्त्वाचा मुद्दा बोललात तुम्ही. धन्यवाद काका वेळ दिल्याबद्दल. थँक्यू.